तर माझ्यावरील आरोपात काहीही तथ्य नाहीये असं शशिकांत शिंदे म्हणाले। मतदान पार पडल्यानंतर 8 किंवा 9 मे रोजी आंदोलन आपण करणार आहोत। पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला आपण बसणार आहोत। साताराचा विकास कुणामुळे खुंटला हे जनतेला माहिती आहे। लोकांच्या मनात राग आहे आणि त्यामुळे मला 100% प्रतिसाद मिळेल असं शशिकांत शिंदे त्यानंतर म्हणाले। महाविकास आघाडीचे उमेदवार सातारा लोकसभेचे आमदार शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। साहेब, खरं तर विरोधकांनी आता जो अजेंडा समोर ठेवला आहे तो भ्रष्टाचाराचा आणि त्याच्यावरच वारंवार तुमच्यावर आरोप केले जात आहेत, काय सांगाल? मी तुम्हाला सांगतो की प्रामाणिकपणाने सातारा जिल्ह्यातल्या लोकसभेची निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आणि ती निवडणूक यांच्या हातातून निघालेली आहे आणि मग ही निवडणूक गेली हातामधून मग काय करावं म्हणून अशा प्रकारचा एक भ्रष्टाचाराचा आरोप, खोटा आरोप करण्याचा प्रयत्न केला जातोय। APMCच्या प्रकरणात काल संचालकांना एका संजय पानसरेंना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये शौचालयाचा विषय, जो घोटाळ्याचा विषय समोर येतो, त्यामध्ये तुमच्या पण अडचणीत वाढ होऊ शकते अशा पद्धतीची चर्चा आहे, काय सांगाल? मी तुम्हाला खरंच सांगतो, APMC मार्केटच्या शौचालय घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो काही प्रचार केला जातो, अजून एक घोटाळ्याच्या संदर्भात आरोप केला जातो। आजही तुम्हाला सांगतो, अधिकाराचा उपयोग करून मी म्हणून सांगितलं की 7 तारखेला माझं मतदान झालं, ते 8 किंवा 9 तारखेला मी APMC मार्केट पोलीस स्टेशनच्या आयुक्ताच्या समोर मी उपोषणाला बसणार आहे। शेवटी लोकशाहीतून आंदोलन करण्याचा अधिकार मला आहे। महात्मा गांधींनी केल्याप्रमाणे सत्य लोकांच्या समोर यावं। खरोखर ते दोषी असतील म्हणून अटक केली असेल, मी ते स्वीकारेल, पण सत्य नसताना मुद्दाम एक डॅमेज करण्यासाठी, उमेदवाराचं प्रतिमा मलिन करण्यासाठी केले जाते। तर मी मतदान झाल्यानंतर मी स्वतः आयुक्तालयाच्या समोर बसणार उपोषणाला आणि आयुक्तालयाच्या समोर उपोषणाला बसून लोकांच्या समोर सत्य आणल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।